नागेशवाडीत डायरियाचा प्रकोप, 100हून अधिक रुग्ण, ग्रामस्थ भयभीत। ॲडव्होकेट कुमारी माधुरी देवानंद पवार यांनी रुग्णांची विचारपूस करत फराळ आणि जेवणाची व्यवस्था केली। बुलढाणा उन्नती लाईव्हचे संपादक गजानन दुतोंडे यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार महेकर तालुक्यातील घाटबोरी गट ग्रामपंचायत अंतर्गत नागेशवाडी गावात दूषित पाण्यामुळे डायरियाची लागण पसरल्याने 100हून अधिक रुग्णांची नोंद आहे। यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले। यापैकी काही रुग्ण महेकर ग्रामीण रुग्णालयात भरती असून 25 रुग्ण जाणेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती झालेत। रुग्णांवर डॉक्टर सूरज ठाकरे आणि कर्मचारी उपचार करत आहेत। देवानंद पवार, मेहकर विधानसभा समन्वयक, राष्ट्रीय काँग्रेस आणि कुमारी ॲडव्होकेट माधुरीताई देवानंद पवार यांना माहिती मिळताच माधुरीताई पवार या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचल्या आणि रुग्णांची विचारपूस करून त्यांना धीर दिलाय आणि या क्षणी काही रुग्ण महिला माधुरी त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागल्या। तेव्हा माधुरीताई म्हणाल्या, घाबरू नका, आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहोत आणि त्यांना फराळाची, जेवणाची, त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांची जेवणाची व्यवस्था माधुरीताईंनी केली। जर येथून कुठं हलवण्याची गरज पडली तर आम्ही तुमच्यासाठी कुठेच कमी पडणार नाही, तेव्हा घाबरण्याची गरज नाही, असा धीर देत माधुरीताई पवार आणि देवानंद पवार यांनी फराळाची आणि जेवणाची जोपर्यंत भरती आहे तोपर्यंत व्यवस्था केली जाईल। माणसातच देव ओळखणारं पवार कुटुंब नेहमी गोरगरिबांच्या सेवेसाठी तत्पर असतं।